लाडकी बहीण योजना तुम्हाला जर हप्ता चालू करायचा असेल, जर तुम्हाला हप्ता भेटला नसेल तर हा विनंती अर्ज करायचा आहे, मग तुम्हाला पुढचे हप्ते चालू होणार आहेत. तर लाडक्यानो अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली. हा विनंती अर्ज जर तुम्ही भरला तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे पुढचे हप्ते भेटणार आहेत. आणि ज्या ज्या लाडक्यांना मागचे हप्ते भेटले नाहीयेत त्या लाडक्यांनी हा अर्ज भरल्यानंतर तुम्हाला सुरळीतपणे सगळे हप्ते चालू होणार आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. याच्यामध्ये मी सविस्तरपणे हा अर्ज नेमका काय आहे, हा अर्ज कुणी भरायचा आहे, कशा स्वरूपात भरायचा आहे, कुठे तुम्हाला जाऊन सबमिट करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप एकदम सोप्या भाषेत मी समजून सांगणार आहे. खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. तर लाडक्यांनो तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला हप्ता भेटला आहे का, 17वा 18वा हप्ता भेटला आहे का कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. आणि नसेल भेटला तर हा अर्ज नेमका भरायचा आहे कसा, कुठं द्यायचा आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे लाडक्यांनो. कारण की बघा, आदिती तटकरे मॅडम यांनी मोठा आदेश या ठिकाणी काढलेला आहे. या अंगणवाडी सेविकांना या ठिकाणी त्यांनी कामाला पण लावलेला आहे. आदेश वरून दिलेले आहेत की घरोघरी जाऊन तुम्हाला लाडक्या बहिणीची या ठिकाणी काय करायची, ई-केवायसी ची पडताळणी करायची आणि त्यांना परत हप्ते चालू करायचे आहेत. तर लाडक्यांनो बघा, हा अर्ज नेमकं कसा असणार आहे त्याच्याकडे डायरेक्ट आता मी येत आहे. अर्ज तुम्हाला मी दाखवत आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ खूप काळजीपूर्वक बघायचा आहे. लाडक्यांनो पुन्हा म्हणू नका की सर आम्हाला हप्ता भेटला नाहीये, सर आम्हाला हप्ते का भेटत नाहीयेत. ह्या सगळ्या गोष्टी बघा, तुम्हाला हप्ता हवा असेल तर हा अर्ज तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे. खूप महत्त्वाची गोष्ट लाडक्यांनो आलेली आहे समोर, ती तुम्हाला मी दाखवलोय. बघा, हा आहे विनंती अर्ज. बघा, या ठिकाणी विनंती अर्ज या ठिकाणी दिलेला आहे. प्रति तालुका महिला व बाल विकास अधिकारी साहेब यांच्या प्रतीला, म्हणजे यांना तुम्हाला तो जाऊन द्यायचा आहे किंवा त्यांच्यासाठी तुम्ही हा अर्ज करत आहात. त्याच्यानंतर बघा, तालुका तुम्हाला लिहायचा आहे, जिल्हा लिहायचा आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातले आहेत, तालुक्यातले आहेत कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. त्या तालुक्याची तुम्हाला मी वाटलं तर जिल्हाधिकाऱ्यांचे महिला व बाल विकास विभागांचे कार्यालयांचे पत्ते तुम्हाला मी ग्रुपमध्ये टाकेल. त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये नाव जिल्हा सांगायचा आहे. आणि हा अर्ज देखील तुम्हाला मी पीडीएफच्या स्वरूपात आपल्या व्हॉट्सअपच्या चॅनलवर तुम्हाला मी सोडणार आहे किंवा टेलिग्रामला पण आहे, तिथे पण सोडतो. पण आता बघा, आधी तुम्हाला हे काय नेमकं आहे अर्ज तो सांगतो. खूप महत्त्वाचा व्हिडिओ लाडक्यांनो. जर तुमचे हप्ते भेटले नसतील, हप्ते चालू करायचे असतील तर हा अर्ज तुम्हाला द्यायचा आहे. तर बघा, विषय काय आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा रद्द झालेला डीबीटी लाभ दुरुस्ती करून पुन्हा सुरू करण्यात यावा याबद्दलचा हा या ठिकाणी अर्ज आहे. तर काय बघा महोदय, मी खाली सही करणारी अर्जदार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असून माझा या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ नोव्हेंबर 2025 पासून बंद करण्यात आलेला आहे. बघा, ज्या ज्या लाडक्याताईंचे हप्ते बंद झालेले आहेत त्या लाडक्याताईंसाठी ही बातमी आलेली आहे किंवा हा अर्ज त्यांना विनंती अर्ज या ठिकाणी भरायचा आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ लाडक्याताईंनो काळजीपूर्वक बघायचा आहे. मी प्रतिज्ञेवर नमूद करते की केवायसी प्रक्रियेदरम्यान संबंधित सेवा केंद्राच्या चुकीमुळे माझ्या ई-केवायसी मध्ये त्रुटी झालेने माझा लाभ थांबवण्यात आलेला आहे. माझ्या कुटुंबामध्ये कोणतीही व्यक्ती शासकीय नोकरीत कार्यरत नाही. माझ्या कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन नाही. तसेच आमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे. त्यामुळे मी सदर योजनेसाठी पूर्णतः पात्र आहे. बघा, हे हमीपत्र एक स्वरूपात द्यायचंय. एक हमीपत्र काय असणार आहे, त्याच्यामध्ये माझ्या या ठिकाणी जे ई-केवायसी होती त्या ई-केवायसी मध्ये चुकून या ठिकाणी काय झालेलं आहे, तो पर्याय निवडलेला आहे आणि तो पर्याय माझ्याकडून चुकून निवडल्यामुळे तो दुरुस्ती करण्यात यावा. माझ्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरदार नाही, माझ्या घरामध्ये 4 चाकी वाहन नाही, माझ्या घरामध्ये 2.5 लाखाचं उत्पन्न नाही. तर अशा स्वरूपाचं तुम्हाला या ठिकाणी विनंती अर्ज करायचा आहे. तर लाडक्यांनो कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुमच्या घरात कोणी 4 चाकी वाहन आहे का, तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरदार आहे का, तुमच्या घरामध्ये कोणी 2.5 लाखाचं उत्पन्न कोणाचं आहे का. जर त्याचं उत्पन्न असेल नसेल तर तुम्हाला हा अर्ज भरता येणार नाही. जर तुमचं हे सगळ्या अटी बसत असताल, तुम्ही पात्रतेमध्ये बसत असताल तरच तुम्हाला हा अर्ज करायचा लाडक्यांनो. त्याच्यामुळे सर्वांनी व्यवस्थित या ठिकाणी बघायचं आहे. तरी या ठिकाणी माझ्या आधार कार्डची पुन्हा तपासणी करून झालेली चूक दुरुस्ती करण्यात यावी व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मला पुन्हा सुरू करण्यात यावा ही नम्र विनंती आहे. तर लाडक्यांनो बघा, हे अर्ज या ठिकाणी विनंती अर्ज या ठिकाणी व्हायरल होत आहे, सगळीकडे या ठिकाणी येत आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंनी हा अर्ज भरायचा आहे आणि लवकरात लवकर या ठिकाणी कुठं द्यायचं ते पण सांगतो. अजून बघा, भरपूर सारा अजून अर्जामध्ये काय माहिती टाकायची ते तुम्हाला मी सांगत आहे. चला आता बघा, महत्त्वाची गोष्ट म्हणजे
आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला ह्या ठिकाणी बघा आपला विश्वासू अर्जदार म्हणजे कोण, ज्या लाडक्या बहिणीच्या नावाने ही योजना बंद पडली त्या लाडक्या बहिणीचं नाव टाकायचंय, अर्जदार मध्ये नाव टाकायचंय, राहणार या ठिकाणी तुम्ही जर एखाद्या गावामध्ये राहत असाल त्या गावाचं नाव टाकायचंय, त्याच्यानंतर तालुका, कोणत्या तालुक्यामध्ये राहतात त्या तालुक्याचं नाव टाकायचंय, नंतर जिल्ह्याचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे, त्याच्यानंतर आधार क्रमांक, तुमचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे, नंतर अर्ज क्रमांक बघा हे खूप महत्वाचं आहे. ज्या लाडक्या बहिणींनी एक लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरला होता तो फॉर्म भरल्यानंतर एक प्रिंट निघाली होती बघा, त्या प्रिंट मध्ये तुम्हाला तुमचा लाडक्या बहिणी योजनेचा नंबर आहे तो नंबर या ठिकाणी टाकायचा, अर्ज क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा, लाडक्या बहिणी योजनेचा अर्ज क्रमांक तुमच्याकडे तो आहे का नाही कमेंट बॉक्स सांगा. ज्यांनी ऑफलाईन फॉर्म भरले होते त्यांच्यासाठी थोडा प्रॉब्लेमॅटिक आहे, कुणी ऑफलाईन फॉर्म भरला होता, कुणी नारी शक्तीवरून फॉर्म भरला होता, कुणी ऑनलाईन फॉर्म भरला होता, कमेंट बॉक्स मध्ये नाव जिल्हा पटपट सर्वांनी सांगायचं आहे. त्याच्यानंतर बघा ठिकाण या ठिकाणी टाकायचंय, कोणत्या ठिकाणी तुम्हाला ते द्यायचं आहे, त्याच्यानंतर दिनांक म्हणजे तुम्ही कुठं सबमिट करता हे खूप महत्वाचं आहे. लाडके या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय बघा, लाडक्या ह्या ठिकाणी तुम्हाला काय टाकायचंय, कुठे कोणत्या ऑफिसला तुम्ही हे सबमिट करता बघा. जिल्ह्यामध्ये देखील महिला व बालविकास विभाग असतात, तालुक्याच्या ठिकाणी पण महिला व बाल विकास विभाग असतात. तुम्ही बघा कलेक्टर ऑफिसला जा, जवळजवळ तुमच्या कलेक्टर ऑफिसमध्ये एक विभाग असतो, तिथं विभागामध्ये तहसील ऑफिसमध्ये तुम्ही जा, तहसील ऑफिसमध्ये पण महिला व बाल विकास विभाग असतो, त्याच्यामध्ये जायचंय तुम्हाला आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ठिकाण ते टाकायचं तुमचं, नंतर दिनांक टाकायचा आहे, तुमचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि सोबत तुम्हाला काय डॉक्युमेंट जोडायचे बघा लाडके आधार कार्ड आणि रेशन कार्ड ह्या दोन गोष्टी तुम्हाला जोडायच्या आहेत. जर तुमच्याकडे जर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरतानाचा तो जर प्रिंट आउट असेल ती प्रिंटचं पण झेरॉक्स करून तुम्ही या फॉर्मला जोडू शकतात. तर लाडकी बहीण अशा स्वरूपाची आणि या ठिकाणी अर्जदाराची सही, तुम्हाला या ठिकाणी अर्जदाराची सही करायची बघा, या ठिकाणी तुमची सगळी माहिती भरायची, या ठिकाणी त्या कार्यालयाची माहिती भरायची, या ठिकाणी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे कोणते जोडायचे ते सांगितलेलं आहे आणि अर्जदाराची सही या ठिकाणी दिलेली आहे. तर अशा स्वरूपाचा तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे आणि महिला व बाल विकास विभाग अधिकाऱ्यांकडे किंवा तिथल्या कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला हा द्यायचा आहे. तर बघा लाडकी बहिणी ही पहिली पद्धत बघा, असं नाही की बाबा हे केलं म्हणजे तुमचं लगेच लाडकी बहिणीचा फॉर्म हे होणार आहे, सुरू होणार आहे. याच्यानंतर पडताळणी होणार, पडताळणी झाल्यानंतर तुमचे हप्ते सुरू होणार आहेत. आता बघा ही झाली पहिली पद्धत. आता दुसरी अजून एक सोपी पद्धत आहे लाडकी बहिणी, ती म्हणजे महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी डायरेक्ट काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे की अंगणवाडी सेविका तुमच्या घरोघरी येतील आणि तुमची माहिती घेतील, पडताळणी करतील. आता हे अर्ज कसा करायचा आहे, जर तुमच्या घरी अंगणवाडी सेविका नाही आल्या तर अशा स्वरूपाचा अर्ज करू शकतात, पण जर तुमच्या घरी अंगणवाडी सेविका आल्या तर काळजी करायची गरज नाही, अंगणवाडी सेविका तुमची ठिकाणी सगळी पडताळणी करून घेतील. तर नाव एक छोटा तुम्हाला प्रश्न विचारतो लाडके बहिणींनो, बघा महिला व बाल विकास विभाग मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी वरून आदेश दिले, प्रत्येक जिल्हा अधिकाऱ्यांना आदेश दिले, पण अजून ते आदेश खाली अंगणवाडी सेविकापर्यंत पोहोचलेले नाहीत. परत सांगतोय, तुमच्या घरी कुणी अंगणवाडी सेविका आल्या होत्या का चेक करायला कमेंट बॉक्स सांगा, कारण की बऱ्याच लाडके त्यांचे मेसेज यायलेत, या ठिकाणी कमेंट्स यायलेत की सर अंगणवाडी सेविका अजून आमच्या घरी पडताळणीला आलेल्या नाहीयेत, तुमचे हप्ते बंद झालेत. तर कमेंट बॉक्समध्ये मला पटपट सांगा तुमच्या घरी अंगणवाडी सेविका आल्या होत्या का नव्हत्या. जर नसतील आले तर आपल्याला डायरेक्ट आता पुढची ऍक्शन घ्यावं लागणार आहे. महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांना सांगावं लागणार आहे की लवकरात लवकर GR काढा. आता फक्त तोंडी तुम्ही सांगितलंय किंवा व्हॉट्सअप तुम्ही फेसबुकला ट्विटरला सगळीकडे पोस्ट केली की बाबा ही पडताळणी होणार आहे, पण या ठिकाणी GR अजून आलेला नाही. परत सांगतो लाडके बहिणींनो, GR अजून आलेला नाही. GR ज्या वेळेस येईल त्यावेळेस खरं ते मान्य असतंय, तेव्हा जिल्हाधिकारी मान्य करतील. त्याच्यामुळे सर्वात अगोदर लाडक्या बहिणीला आदित्य तटकरे मॅडमला एकच विनंती, लवकरात लवकर तो GR काढावा आणि सगळ्यांनी सपोर्ट करा लाडके बहिणींनो. 100% तो पण GR येईल, काळजी करू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज, श्री गुरुदेव.